तर हॅलो भावनो, कसे आहात? तर आलेलो एक न्यू मिनी ब्लॉग घेऊन. तर भावनो, आज मी आलेलो नाशिक निफाडमध्ये. निफाडमध्ये मावशीच्या घरी आल्यानंतर आम्ही लगेच गावात आलो स्टँडवरती. निफाडमध्ये मी खूप वेळा येऊन गेलोय, पण असं कधी शूट नाही केलं. लगेच तिथे माझ्या मिसेसचा मामाचा मुलगा जीटी घेऊन आला की सगळे गोळा झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी मस्तपैकी 15 मिनिटं बोलत उभा राहिलो. मावशीचा मुलगा म्हटला की चला मस्तपैकी आपण फालुदा नाही तर बदाम शेक पिऊन येऊया. मग लगेच तिथल्या एका गाड्यावरती मस्तपैकी बदाम शेक पिण्यासाठी आम्ही सगळे गेलो. तिथल्या एका गाड्यावरती मस्तपैकी बसलो जाऊन. मग लगेच ऑर्डर दिली मस्तपैकी बदाम शेकची. तरी ते सगळेजण बदाम शेक पित आहे भाऊंनो. त्या ठिकाणी मस्तपैकी 10 मिनिटं बसल्यानंतर आम्ही लगेच घरी निघालो. घरी जाताना सचिन दादा म्हटलं की चल एका दुकानात आपल्या आईचा चष्मा तयार करायला दिलाय, तर तो घेऊन जाऊया. मग लगेच आम्ही त्या दुकानात गेलो. मग त्या ठिकाणी त्या दुकानात मावशीचा चष्मा तयार करायला दिला, तर तो तयार झाला. चष्मा घेतला आणि लगेच आपल्या हिरोचं काय चालू झालं बघा. लागला की केसावरून हात बीत फिरवायला मस्तपैकी. तर शूट घेऊया म्हटलं याचं. त्या ठिकाणी शूट केल्यानंतर लगेच पुढे आलो, तर एका ठिकाणी बँजो चालू होता. तिथे मस्तपैकी शूट केलं. मग लगेच घरी निघालो आम्ही. तर या ठिकाणी आम्ही मावशीच्या घरी आलेलो आहे भाऊंनो. तर तुम्ही बघू शकता, तर मावडी आणि मम्मी त्या ठिकाणी बसलेल्या. तर सचिन दादा म्हटला मावशीला चष्मा घालून बघ कसा वाटतोय ते. मग लगेच मावशीने घालून बघितला चष्मा, तर एक नंबर वाटतोय म्हणाला. तर या ठिकाणी आपले काका बसलेले आहेत. तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये एवढंच भाऊंनो. तर मी भेटतो तुम्हाला सगळ्यांना पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लॉट्स ऑफ लव्ह यू ऑल. जय शिवराय. बाय.